कुरकुरीत शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी 125 ग्रॅम शेंगदाणे, 1 चमचा तिखट, 15-20 लसणाच्या पाकळ्या, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे. शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत. लसूण हा कुटून घेतलेला आहे आणि कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यात आपण 3 पळ्या छोट्या तेल टाकलेलं आहे. तेलाला मोहन येऊ द्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये जो आपण बारीक कुटलेला लसूण आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे. आता गॅस थोडा बारीक करायचा आहे आणि लसूण चांगला परतून घ्यायचा आहे. यामध्ये शेंगदाण्याची चटणी आपल्याला कुरकुरीत होण्यासाठी एक सिक्रेट टिप आहे, ती म्हणजे याच्यामध्ये चिमूटभर ओवा टाकायचा आहे. ह्यामुळे काय होईल की लसूणसुद्धा असा कुरकुरीत होणार आहे. छान लसूण गुलाबी होईपर्यंत भाजून घेऊयात. त्यानंतर ह्यामध्ये आपण जे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे ते आपण टाकूयात आणि चांगलं परतवून घेऊयात, म्हणजे सगळं एकजीव झालं पाहिजे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये तिखट टाकूयात आणि परत हलवून घेऊयात. याच्यानंतर आपण हळद आणि मीठ टाकून घेऊयात आणि सर्व जिन्नस एकत्र करून घेऊयात छानपैकी. आता खमंग वास येतोय चटणीचा छानपैकी. सतत हलवत राहायचं, गॅसची फ्लेम एकदम बारीक करून. तयार झालेली आहे आता आपली शेंगदाण्याची चटणी. आता आपण सर्व करूयात. ही चटणी आपण चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकतो किंवा तोंडीही लावू शकतो. खमंग कुरकुरीत अशी शेंगदाण्याची चटणी आहे. रेसिपी कशी झाली नक्की सांगाल. चॅनलला सबस्क्राईब करा.